या आपका माइक ऑन कर लेंगे और आपसे बात करेंगे। या सिस्टर। प्रेज द लॉर्ड पास्टर जी। या प्रेज द लॉर्ड। सभी को प्रेज द लॉर्ड। आणि मी विशेष करून मी मराठीतच बोलते, कारण मला मराठी येतं बोलायला, हिंदी एवढं काही येत नाही. हिंदी मला सगळं समजतं, पण मी मराठीमध्येच बोलते. ओके। तर माझं नाव सरोजिनी देवकते आहे. मी मंगळवेढा सोलापूर सिटी मधून आहे. आणि मी 2020 तेव्हा मी हिंदू धर्मातून आले आणि मला काहीही माहिती नव्हतं चर्चमध्ये जाणं म्हणजे काय, चर्च काही काही माहिती नव्हतं. आणि मी नवीनच चर्चमध्ये गेले. माझ्या मुलाचा एक मित्र आला होता, त्यांनी मला सांगितलं आणि मी चर्चमध्ये गेले. आणि मी 5 रविवारच गेले. आणि 5व्या रविवारी मला ते लेडीज पास्टर होते, मला काहीही त्यांची माहिती नव्हती. बाप्तिस्मा म्हणजे काय, पवित्र आत्मा म्हणजे काय, आणि उद्धार म्हणजे काय, मला कशाचीही टीचिंग माहिती नव्हती. पण त्यांनी म्हणले तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायलाच पाहिजे. ओके. मग मला काही माहित नव्हतं, पण तिथं गेल्यानंतर मी एक वचन वाचलं होतं. एक भिंतीवर वचन लिहून ठेवलं होतं की जेव्हा सत्य तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही स्वतंत्र होताल. काय स्वतंत्र होताल? मला इतका विचार म्हणजे यायला लागला, काय कसं स्वतंत्र? आणि त्यावेळेस खूप ओझं माझ्या ह्याच्यावर होतं. घरात त्रास होता, अनेक गोष्टीचा त्रास होता. मला वाटायचं की यातून मी मोकळी होईल. आणि ते वचन मला इतकं भावलं. आणि मी 4 रविवार मी चर्चला गेले. आणि त्यानंतर त्यांनी 5व्या रविवारी मला बाप्तिस्मा दिला. मला कशाचीही काही माहिती नव्हती. पण का कुणास ठाऊक मला चर्चमध्ये गेल्यानंतर एक समाधान, शांती वाटायला सुरुवात झाली. आणि लगेच लॉकडाऊन. आज बाप्तिस्मा झाला आणि लगेच उद्या लॉकडाऊन सुरुवात झाली. त्यामुळे मला जीव एवढा म्हणजे घालमीस असं म्हणजे घालमेल व्हायला लागला की काय करावं, काही समजत नाही. इकडचं एक काय शिक्षण माहिती नाही, काय करायचं काय करायचं. कारण मी एकटी हिंदू धर्मातून माझ्या घरातून मी पहिली, आणि मला काही माहिती नव्हतं. तेव्हा मी मोबाईल सर्च करत करत मला पास्टर दानियल यांचा व्हिडिओ मी पाहिला. आणि त्यामध्ये विषय होता की बाप्तिस्मा, आणि त्यामध्ये पवित्र आत्मा कधी मिळतो आणि कसा, आणि हे सगळं मला त्यामध्ये आल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की किती मी म्हणजे म्हणतात ना, पास्टर दानियल राज म्हणाले की खरंच परमेश्वराचं वचन आहे की धनावर तुम्ही गर्व करू नका, किंवा इस्टेटीवर गर्व करू नका, किंवा गाडी बंगल्यावर गर्व करू नका, किंवा बँक बॅलन्सवर करू नका. जो परमेश्वर आपल्याला मिळालाय, ज्या परमेश्वराने तुम्हाला म्हणजे घडवलं, ही सृष्टी निर्माण केली, त्या परमेश्वराची ओळख होणं म्हणजे खरंच हे केवढं मोठं म्हणजे रहस्यमयी किंवा एक मोठं धन आपल्याला सापडलंय, हे मला त्यावेळेस आणि मला जाणवलं. आणि मी त्यानंतर पास्टर दानियल यांचे सगळे व्हिडिओ मी रोज रात्री सकाळी काही असू दे मी सगळं बघायचे, मेसेज वगैरे सगळं. आणि MMP मध्ये मी जोडले गेले माझ्या मुलाकडून. किंवा त्यावेळेस काही मला एवढं म्हणजे मोबाईलचं काही एवढं मला माहिती नव्हतं. आणि माझ्या मुलाला सांग. ओके सिस्टर 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 अभी आपने 7 दिन में क्या सीखा, हम थोड़ा वो भी सुनना चाहेंगे प्लीज। उसके बारे में बताइए लोगों को। हो हो. आता ह्या 7 दिवसात खरंच खरंच खूप अशा गोष्टी गहन रहस्यमयी आणि अमेझिंग, खरंच आमची SSD झाली. डिसायपलशिप ट्रेनिंग दॅनियल पास्टरनी घेतली. उत्पत्तीचे देण्याचे सगळे भाग झाले. प्रेषितांचे कृत्य सगळं शिकून झालं. मलाही हे म्हणजे वाटायला लागलं की याही पुढं काही शिक्षण किती म्हणजे खोलात आहे शिक्षण. आणि खरंच आम्ही अद्भुतरित्या एकदम म्हणजे अंगावर काटे शहारे यायला लागले की इथपर्यंत ही खोलवर एवढं स्टडी आहे परमेश्वराचं. जसं म्हणतात ना, मी उदाहरण एक देऊ शकते की भिकाऱ्याला जसं सगळं धन सापडतं, गुप्त ज्यांनी धन परमेश्वराचं जे धन सापडलेलं आहे भिकाऱ्याला, तशी माझी अवस्था झालेली आहे. खरंच ह्या 7 दिवसात पास्टर दानियल राजनी ट्रिनिटी, परत रॅप्चर, आजचा विषय टेबरनाकल, परत क्रिएशन, खूप खूप असं दानियल पास्टरांच्या शब्दात सांगायचं म्हणलं तर सटीक अमेझिंग वंडरफुल स्टडी जे कोण देणार आहे, तर या विश्वामध्ये फक्त दानियल राज देऊ शकतात खरंच. आणि माझं मन भरून येते. आणि दानियल राजच्या पास्टरांच्या या व्हिडिओमुळं खरंच मी इतके आशीर्वादित झाले की, आणि त्यातून आम्हाला गॅरंटी मिळाली की आमचं रॅप्चर स्वर्गातच होणार आहे. आणि किती वेळा त्यांनी मला गॅरंटी दिली, खूप अभिमानास्पद आहे. आणि जे उदाहरण दिलेत ना पास्टर दानियल राज की ती भाकरी
त्या मुलाजवळ होती. खरंच पास्टरजी तुम्हाला सॅल्यूट. खरंच बापरे खरंच आम्ही बापरे परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की आम्ही किती सौभाग्य म्हणजे आम्हाला परमेश्वराने दिले की तुमच्यासारखा प्रभू येशू ख्रिस्ताचा दास आम्हाला मिळाले, की पूर्ण ज्ञान, संपूर्ण ज्ञान असणारा एक लीडर. आम्ही खरंच तुम्ही तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात. खूप 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 तुम्ही जी आम्हाला बहुत बहुत शिकवलं. खरंच शुक्रिया हे बहुत ज्ञान बहुत आम्हाला शुक्रिया कुठेही मिळणार नाही. या अद्भुत ज्ञान आज तुम्हाला तुम्ही 7 दिवसात आम्हाला जे दिलं त्यासाठी मी खूप खूप परमेश्वराचा धन्यवाद करते आणि तुमचा सुद्धा धन्यवाद करते. आणि मी 6 वर्षापासून तुमचं ऐकते आणि माझ्या पतीने बाप्तिस्मा तुमच्याकडून घेतलेला आहे. माझं आणि परमेश्वराचं वचन आहे, तू उद्धार म्हणजे तुझा घराणा उद्धारेल. माझं संपूर्ण घराण्याचा उद्धार झालेला आहे पास्टरजी, खरं सांगायचं वाह तर. वाह आणि वाह त्यामुळं 6 वर्ष झालं आम्ही तुम्हाला ऐकतो. तुमची बायबल स्टडी आम्ही घेतो. SSD, डिसायपलशिप ट्रेनिंग, उत्पत्ती, बरेच भाग आम्ही बघितलेले आहे, स्टडी केलेले आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे मला जास्त काही जरी समजत नसेल, मी सुद्धा म्हणजे शिकलेली नाही, पण काल जे तुम्ही बोललात ना परवा दिवशी जे, की देवाला अज्ञानी असं आवडत नाही, तर परमेश्वराला ज्ञान द्यायला आवडतं. खरंच परमेश्वराने किती अद्भुत ज्ञान दिलं आणि मूर्खांना परमेश्वर कसा निवडतो हेही आम्हाला समजलेलं आहे. खरंच पास्टरजी, आणि खूप अद्भुत ज्ञान तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल मी खरंच परमेश्वराचा पण धन्यवाद करते आणि तुमचा पण धन्यवाद करते. आणि मला जे या जी बहुत बहुत शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया। तो दर्शक जितने अभी देख रहे हैं फेसबुक और यूट्यूब पे, ये है असर खरी शिक्षाओं का। और मैं वापस कहता हूं कि मसीह मंथन बेटा का चेहरा डैनियल राज नहीं है, बल्कि परमेश्वर अपने आप से अपना काम करता है। ओके, मैं इस वक्त में